हे बरेच दिवस झाले सुधाकर दिसत नाहीये ना. त्याच्या मुलाने ताप देऊन ठेवला आहे. का? काय झालं? त्याला कंपनीच्या MD व्हायचं होतं. सुधाकर नाही मानला तर त्याने थेट कॉम्पिटिटरशी हात मिळवणी केली. बापाला दिलं सोडून. अरे रे, वाईट झालं. पण सुधाकरला अजून एक मुलगा आहे ना. हो, दिलीप आहे. पण तो सखा नाही, मानसपुत्र आहे. असे नका, पण सुधाकरच्या संस्काराखाली वाढलं. त्याला खूप मानतो. मानतो म्हणजे त्याच्या आदर्शवर चालतो. कंपनीचं नाव मोठं करतोय. म्हणजे सख्खा मुलगा उलटला पण दिलीप नाव राखतोय. मानलं त्याला. अरे, त्यांना महाराष्ट्राच्या प्रगतीची वाट अपेक्षित होती. तीच पकडली तर. ते मात्र तुला चालत नाही. म्हणजे तुला माहिती आहे, परवा माझा मुलगा समृद्धी महामार्गेनं एका दिवसात संभाजीनगर जाऊन आला. आपल्या कारात होतं कारशक्य? आहो काका, साहेब आले आणि बुलेट ट्रेनचं काम मार्गी लागलं. मेट्रो, अटल सेतू बनणार. पोर्ट होल्स केवढे कमी झालेत. साहेबांनी पाहिले स्वप्न हेच तर होतं. महाराष्ट्र नंबर 1 झाला पाहिजे. आणि त्यांच्या मोदीजींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास होता. म्हणूनच साहेबांनी त्यांना साथ दिली. ज्यामुळे आज महाराष्ट्राचे रूप बदलतंय, सुंदर सक्षम होतंय. खरंच मला आज जाणीव झाली. ज्याने बाप मानला त्यांच्या वसा न उतता न मातता साहेबांना कधीच टाकलं नाही. त्यांच्या संस्काराला, जगाला फक्त या महाराष्ट्राचे भविष्य त्यांच्याच हाती सुरक्षित आहे.